जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नेरळ विभागातील दामत शेलू पंचायत समिती गणात परिवर्तन विकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी शिवसेना परिवर्तन विकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती उमेदवार महेश खारीक यांना गावागावातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या गणात मोरे खारीक पॅनल विजयाच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस असल्याने निवडणुकीत चित्र अधिक स्पष्ट होत असताना कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद विभाग रोज नवे राजकीय समीकरण उभे करत आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या परिवर्तनासाठी उभ्या राहिलेल्या आघाडीने मतदारसंघात वजन वाढवले. सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या एकत्रित राजकीय भूमिकेचा थेट फायदा उमेदवारांना होताना दिसत आहे. दरम्यान सुनीता रोहिदास मोरे आणि शेलू येथील पंचायत समिती उमेदवार महेश खारीक यांनी प्रचाराला गती दिली असून कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि घराघरातून मिळणारा सकारात्मक कौल उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवत आहे. याचबरोबर नेरळ पंचायत समिती गणातील उमेदवार भगवान चंचेही घरोघरी जाऊन प्रचार करत असून आघाडीची ताकद अधिक भक्कम करताना दिसत आहेत. महेश खारीक यांचे शेलू परिसरातील मजबूत प्रस्थ, सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारा स्वभाव आणि स्थानिक पातळीवरील पकड यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांचा थेट फायदा सुनीता मोरे यांना होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळेच मोरे खारीक पॅनलचा विजय हा आता केवळ शक्यता न राहता राजकीय वास्तव्य ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुनीता मोरे यांनी महिलांसाठी, दीनदुबळ्यांसाठी पुढाकार घेऊन केलेली कामे मतदारांच्या लक्षात असून याच विश्वासाच्या जोरावर परिवर्तन विकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच विजयाच्या दिशेने निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच दामत शेलू गणात मोरे खारीक पॅनलचा वर्चस्व आणि परिवर्तन विकास आघाडीचा विजय जवळपास निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.